काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। येत्या 22 तारखेला भाजप पक्षात मोठे पक्ष प्रवेश होणार आहे। दरम्यान यात संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। पाहूया। काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार। थोपटे काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणार। पुण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार। पुण्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। येत्या 22 तारखेला संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। सोनिया गांधींचे निकटवर्तीय अनंतराव थोपटेंचे संग्राम थोपटे पुत्र आहेत। संग्राम थोपटेंना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला। 2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले। 2009 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदा संग्राम थोपटे आमदार झाले। त्यानंतर 2014 आणि 2019च्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम थोपटेंनी हॅट्रिक केली। विधानसभेत विजयाची हॅट्रिक केलेल्या संग्राम थोपटेंना 2024 मध्ये पराभव स्वीकारावा लागला। 2024च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांनी आव्हान दिलं होतं। या निवडणुकीत शंकर मांडेकरांना 1,26,455 मतं मिळाली, तर संग्राम थोपटेंना 1,06,817 मतं मिळाली। जवळपास 19,638 मतांनी संग्राम थोपटेंचा पराभव झाला होता। संग्राम थोपटे साहेब जातील नाही जातील विचाराला पक्के आहेत, त्यांचे वडील विचाराला पक्के आहेत। कदाचित ते जाणार नाही, फक्त ती चर्चा असेल। पण जर भाजपला घ्यायचं असेल तर झाडून पुसून सगळेच घेऊन जावा, आणि शेवटी त्यानंतरच आम्हाला नवीन रक्ताला कुठेतरी संधी त्या ठिकाणी देतात। संग्राम थोपटेंनी विधानसभेत विजयाची हॅट्रिक केली। 2 वेळा मंत्रिपद हुकल्याचीही खंत त्यांच्या मनात होती। तोच राग मनात धरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातलं काँग्रेस भवन देखील फोडलं होतं। दरम्यान काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतला, आणि आता संग्राम थोपटेंनी सुद्धा काँग्रेस सोडल्यास पुण्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसणार आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।